नमस्कार मित्रांनो, आज पर्यावरण दिन आहे, जागतिक पर्यावरण दिन 5 जून. आणि त्या दिवशी आम्ही आहोत जॉगर्स पार्क मध्ये. आणि तुम्हाला हे बाजूला एसटीबी प्लांट वगैरे दिसेल. तर एसटीबी प्लांटचं काय असतं, सिवेज ट्रीटमेंट प्लांट. म्हणजे जे काय अशुद्ध पाणी असेल ते पाणी शुद्ध करायचं, जेवढं जमेल तेवढं करायचं बरं का. आपल्या भारतामध्ये काय त्याला स्टँडर्ड नाही, काय त्याला काय नाही, फक्त टेंडर घ्यायचं, पुढे ते काय होतं ते होऊन जाऊ दे. पण हे पाणी शुद्ध करून मग ते झाडांना घालायचं असतं. वेगळ्या म्हणजे पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त हे पाणी वापरायोग्य झालं पाहिजे, याला म्हणतात एसटीबी प्लांट. आता माणसांना पिण्याच्यासाठी योग्य जरी होत नसलं तरी किमान पशु पक्षी ते पाणी पिऊन जगतील एवढं तरी ते शुद्ध पाहिजे. आता तुम्हाला दाखवतोय बघा, या हे एसटीपी प्लांट आणि हे त्यातून बाहेर आलेले पाणी. आणि हे बघा, हे सगळे मेलेले मासे आहेत. तुम्हाला दिसतील हे सगळे मासे मृत पावलेले आहेत. हीच परिस्थिती पवनाची, हीच परिस्थिती इंद्रायणीची, हीच परिस्थिती मुळा मुठा त्या सगळ्या नद्यांची. मी तुम्हाला अमेरिका, रशिया, सिंगापूर, दुबई, युरोप अशा अनेक देशांमधल्या नद्यांचे व्हिडिओ दाखवले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही पावसाचं पाणी सोडलं तर त्या नद्यांमध्ये, धरणामध्ये दुसरं कुठलंही पाणी नसतं. आपल्याकडे पावसाचं पाणी संपल्यानंतर त्या वर्षभर या नद्यांमध्ये फक्त मल मूत्र, इंडस्ट्रियल वेस्टेज हे सगळं सोडलं जातं. आज हे मासे मरताना आपल्याला दिसत आहेत, उद्या माणसं मरताना आपल्याला दिसतील. आपल्या शहराचं टेम्परेचर जे 30च्या पुढे कधी नसायचं पुण्याचं, ते आज 42च्या पुढे गेलेलं आहे. जर अशाच प्रकारे आपण पर्यावरणावरती जर अतिक्रमण करत राहिलो तर लक्षात घ्या, जसा बिबट्या आता लोकांच्या घरात शिरून लोकांवरती हल्ले करतोय, तसं हा निसर्ग आपल्यावरती एवढे आक्रमण करेल की आपल्याला आपल्या घरात सुद्धा राहता येणार नाही. ना आपल्याला अन्न मिळेल, ना आपल्याला धान्य मिळेल, ना आपल्याला पाणी मिळेल, ना आपल्याला ऑक्सिजन मिळेल. आणि टेम्परेचर एवढं होईल की आपल्याला जगता येणार नाही. एसी लावावा, कूलर लावावा तर लाईट सुद्धा नसेल. कारण आपले जे काही पारंपरिक इंधन आहेत, कोळसा असेल, दगडी कोळसा, हे सगळे संपून जाणार आहे. आणि हे असे मासे मरतायत. आणि महानगरपालिकेचं पर्यावरण विभाग, म्हणजे आज या कार्यक्रमाला खरं तर पर्यावरण विभागाचे कोणी अधिकारी मला दिसले नाही. इथं पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता. इथे पालिकेचे महापौर, आयुक्त, इथे स्थानिक नगरसेवक, उद्यान विभागाचे सगळे कर्मचारी, अधिकारी इथं उपस्थित होते. पण ज्यांच्याकडे सगळ्यात मोठी जबाबदारी आणि सगळ्यात मोठा ठेका, सगळ्यात मोठा म्हणजे भ्रष्टाचाराचा ठोका आणि सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराचा ठेका ज्या सेक्टरमध्ये चालतो, त्या पर्यावरण खात्याचे पर्यावरण अभियंता, त्यांचे इंजिनियर मात्र कोणीही ते उपस्थित नव्हते. आणि नेमकं एक सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी आम्हाला दाखवलं की वास घ्यायचं. वास घेतल्यानंतर लक्षात आलं की इथं अनेक मासे मरून पडलेले आहेत. हे बघा, म्हणजे शेकडो माशांचा खच पडलेला आहे. झूम करून तुम्हाला दाखवता येईल. ही आहे आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील पर्यावरण विभागाचे अभियंत्यांची कमाल आणि त्यांच्या कामातील हरगर्जीपणा. तर हे मासे, हे जे मासे मेलेले आहेत ना, त्या मेलेल्या माशांच्या मृत्यूला जबाबदार धरून हे सगळे अधिकारी ताबडतोब निलंबित म्हणत नाही, बरखास्त केले पाहिजे. त्यांच्या संपत्ती जप्त केल्या पाहिजे, त्यांची चौकशी केली पाहिजे. आणि ह्या शेकडो माशांच्या मृत्यूला जबाबदार धरून त्यांची घरदारात जप्त करून त्यांना या